राज्यातील मुदत संपल्यात तब्बल 14,000 ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। या निर्णयामुळे ग्रामीण प्रशासनात सातत्य राहणार असून प्रलंबित विकास कामांना गती मिळणार आहे। या संदर्भातील अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी वेळोवेळी शासन व प्रशासनाला लेखी निवेदन देऊन आपली मागणी लावून धरली होती। अखेर सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने सरपंचांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्री यांच्या निर्णयाबद्दल सरपंच परिषदेच्या वतीने पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करण्यात आले। या निर्णयाचे स्वागत करत विविध गावातील सरपंचांनी एकमेकांना पेढे भरून तसेच फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश गुलाबराव पाटील उपस्थित होते। तसेच मुदत संपल्यास सर्व गावातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहून निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले व ग्रामीण भागातील प्रशासन सुरळीत ठेवण्यासाठी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली। माझं नाव मनीषा राजेंद्र खैरनार, वडगाव सरपंच। आम्हाला शासनाने प्रशासन म्हणून नेमणूक केली आणि आमचे दिवस वाढवून दिले, तर आमचे राहिलेले काम पूर्ण करायची संधी दिली त्यांनी आम्हाला। आम्ही शासनाचे खूप खूप आभार मानतो आणि आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत ते पण आम्हाला वारंवार खूप मदत करतात। राम राम, जय खानदेश। अखिल भारतीय सरपंच परिषदेला सरपंचांना परत प्रशासकाची नियुक्ती मिळाली, त्याबद्दल आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे, आपले लाडके पालकमंत्री जयकुमार रावल साहेब आणि आपले धुळे ग्रामीणचे आमदार मनोहर राम बदाने यांनी आपली मागणी लावून धरलेली। त्यांनी आपली मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेली असून आणि आमचा लढा हा डिसेंबर पासून चालू होता आणि या यशाला आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलनाची सुरुवात ही धुळे जिल्ह्यातून धुळे पंचायत समितीतून सुरू झाली आणि ही यशाची परंपरा आम्हाला आज या आंदोलनातून आम्हाला प्रशासकपदी नियुक्ती झालेली सरपंचाची। तर आम्हाला जाहीर आभार मानायचे मुख्यमंत्र्यांचे की लोकशाही अजून जिवंत आहे आणि या लोकशाहीत आज आम्हा सरपंचांना प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे। जसं आम्ही पुरावे दिले होते कोर्टाला आणि शासनाला की झारखंडमध्ये होऊ शकतं, मध्य प्रदेशमध्ये होऊ शकतं, तर महाराष्ट्र राज्य पण भारतातच आहे, तर ही मागणी आम्ही लावून धरली होती। त्या मागणी लावून धरल्यामुळे आज आम्हाला हे यश मिळालेलं आहे। आमचे जे अपूर्ण कामं राहिलेले आहेत, लाभार्थ्यां जे कामं अपूर्ण आहेत ते आम्ही पूर्ण करू अशी सरपंचांना पूर्ण संधी मिळालेली आणि गावाचा गावगाडा चालण्यासाठी शासनाच्या ज्या योजना बाकी आहेत त्या पूर्ण करू आणि ही सरपंचांची आमची मागणी होती। आमचे जो लढा आहे असाच परत चालू ठेवणार आहेत। आमच्या दुसऱ्या मागण्या अशा आहेत की भविष्यात सरपंचांना विमा संरक्षण हवंय आणि विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार 3 अपत्य कायदा रद्द या मागण्या आमच्या आहेत। 3 अपत्यवाल्यांना पण निवडणुकीत उभं राहता यावं यासाठी आमची आग्रही मागणी आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत हा महत्वाचा दुवा असून आणि त्या निवडणुकीत आमदार जे निवडले जातात त्यासाठी आम्हाला स्थानिक स्वराज्याच्या सरपंच सदस्यांना निवडणुकीचा हक्क हवा, त्यासाठी पण आम्ही ही मागणी लावून धरलेली आहे। आणि ऑपरेटरांचा जो पगार आहे तो यापुढे लाखो रुपये शासन गोळा करतं एखाद्या कंपनी मारून आणि त्यांना तुटपुंजे पगारावर राबवलं जातं, तर याच्यापुढे आमची ही पण प्रमुख मागणी राहील की जो ऑपरेटरांचा पगार आहे हे ग्रामपंचायतीकडूनच दिला जाईल आणि जो तुटपुंजा कर्मचारी रोजगार सेवक असो, पाणी पुरवठा कर्मचारी असो, शिपाई असो, यांचा जो तुटपुंजा पगार आहे ग्रामपंचायतीला स्वतःचं एवढं हे नाहीये, उत्पन्न नसल्यामुळे आपले पगार पूर्ण देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी आमचा लढा कायम चालू असणार आहे। आणि आम्हाला सर्व महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळाचं लोकशाहीतून आम्हाला जे आज त्यांनी आमचा मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यासाठी आम्ही सर्व मंत्रिमंडळाचा जाहीर आभार मानतो आणि जे बबनराव बावनकुळे आज जे महसुलीचे निर्णय देते ते खरंच गाव पातळीसाठी खूप महत्वाचे, शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे। आम्ही त्यांनी जे आम्हाला पूर्ण केलेल्या आमच्या मागण्या त्यांची जाहीर आभार मानतो। पण माझी प्रशासनाला हीच मागणी आहे की जे राज्य सरकार आपल्याला कायदे काढतंय, जे परिपत्रक काढतंय, पण त्या प्रशासनाने अंमलात आणलं पाहिजे जेणेकरून गावगाडा सुरळीत चालेल व लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल। राज्य सरकारने हे पण केलंय की खाजगी जमीन, सरकार जमीन, गावठाण जमीन ते नियमित करण्यासाठी राज्य सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे। पण माझी प्रशासनाला विनंती आहे की हा जो कायदा पारित केलेला आहे, जे परिपत्रक काढलंय त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी आणि यासाठी
लाभार्थ्यांना फायदा घेऊ द्यावा, जेणेकरून त्यांचा आमच्या कार्यकाळात आम्ही त्या मागण्या पूर्ण केल्या आणि आम्हालाही त्याचं समाधान लागेल. धन्यवाद.